राज्यात सध्या ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन लायनच्या चर्चांना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी मोठे राजकीय वक्तव्य केलं आहे। पक्षातील आमदार खासदारांना भविष्यात पक्षांतर करायचे झाल्यास ते शिंदेसेनेत नव्हे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जातील असं जानकर यांनी म्हटलंय। तसंच ऑपरेशन टायगर बाबत कोणतीही माहिती नसल्याचं सांगत पक्षाची गती, संघटनात्मक आव्हाने आणि शरद पवार यांच्या वयाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला। त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटलंय। नाही, मला तर त्याची माहिती नाही, म्हणजे काय असं टायगर आहे, लायन आहे, ऑपरेशन आहे किंवा काय आहे असं, म्हणजे मला वाटत नाही त्याला असं काय घडेल किंवा अशी काही चर्चा कुणाची कुणासंग बरोबर झालेली, कारण मी 1.5-2 वर्ष झालं तर आमदार होऊन, पण अशा पद्धतीची कधी चर्चा म्हणजे आमच्या सहकारी आमदाराबरोबरही झाली नाही। जयंत पाटील असतील, आमचे क्षीरसागर असतील किंवा आर पाटलांचे चिरंजीव असतील, असं काय कधी झालं नाही। आता मला तरी असं वाटत नाही, पण शरद पवार गटाचे आमदार तिकडं शरद पवार यांच्या अजितदादांच्या पक्षात जातील ना, इकडं शिंदे सेनेमध्ये कसे जातील किंवा तसं काय तुमच्यापर्यंत मेसेज आलाय का? नाही, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी या म्हणजे जे निर्णय आहेत, पक्षाची ही जी भूमिका आहे समजा सर्व कार्यकर्त्याविषयी किंवा पक्षाची गती, साहेबांचं वय, अशा अनेक अडचणीमध्ये पक्ष सापडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे फक्त 10च आमदार आहेत, त्यामुळं फार मोठी काही संख्या आहे असं नाही। आणि ज्यांना कुणाला फुटायचं असेल त्याची गरज मला वाटत नाही त्यांना त्याची गरज असेल, कारण त्यांची ऑलरेडी मेजॉरिटी 70-80% आहे।